स्थानिक स्वराज्य संस्थांचं बिगुल वाजल्यापासून आपण बघतोय राज्यभरामध्ये निवडणुकीचं वातावरण जे आहे ते अगदी रंगात आलेलं पाहायला मिळतंय. या सगळ्यामध्येच राज्यातली एक नगरपंचायत आहे ज्याची चर्चा सध्या राज्यभरात होताना पाहायला मिळते. या नगरपंचायतीचं नाव आहे अनगर नगरपंचायत. मुळातच सोलापूरच्या मोहोळ तालुक्यामध्ये असलेली ही नगरपंचायत गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आली होती आणि नगरपंचायतीची ही संपूर्ण निवडणूक चर्चेत येण्याचं कारण ठरल्या उज्ज्वला थिटे. त्याच उज्ज्वला थिटे आज माझ्या बरोबर आजच्या या लाईव्ह मध्ये आहेत. ताई, तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये स्वागत आहे. नमस्कार. ताई, खरं तर आपण बघितलं कालपासून परवापासून आपण बघतोय की तुम्ही माध्यमांना जे काही बोलत होतात त्यामधून असं समजत होतं की तुम्ही नगरपंचायतीच्या ऑफिस पर्यंत पोहोचू नये, अर्ज भरायला पोहोचू नये यासाठी मोठ्या प्रमाणात फिल्डिंग जी आहे आपण म्हणू शकतो तशा पद्धतीने लावण्यात आलेली होती. मात्र तरी सुद्धा तुम्ही एकट्या पोहोचलात, पहाटे 5 वाजता पोहोचलात आणि इतक्या मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये मग तुम्ही हा अर्ज भरलात. नेमकं त्यावेळेस काय घडलेलं होतं हे थोडंसं आम्हाला सांगा. अनगर नगरपंचायतच्या नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी मी इच्छुक होते. मग गेली 68 वर्ष झालं त्या गावातील ग्रामपंचायत ही बिनविरोध होती. परत तिचं रूपांतर हे नगर पंचायतमध्ये झालं. मग आता तिथं पहिल्यांदा निवडणूक लागणार होती. मग ती निवडणूक आताची ही बिनविरोध व्हावी असं तिथले स्थानिकचे नेते राजनजी पाटील आणि त्या गावकऱ्यांचं त्यांची परंपरा आहे की बिनविरोध व्हायची, पण ते मला लढवायची होती. मग ते मी लढवू नये ह्यासाठी माझ्यावर ते खूप डाव टाकण्याचा प्रयत्न झालेला. गेली 4 दिवस झालं मला ते फॉर्म भरायला जाऊ देत नव्हते. काही कारणानिमित्त मी गेली 2 वर्ष झालं पुण्यामध्ये आहे. पाटील परिवार आणि आमचे वाद आहेत. त्यांच्या त्रासामुळे कंटाळून आम्ही पुणे येथे गेलेलो आहोत. आणि मग मी फॉर्म भरणार आहे त्यांना माहिती म्हणून गेली 4 दिवस झालं ते ट्रॅपिंग करत होते. मी जिथं राहते तिथं माणसं पाठवत होते. त्यांची लोक येऊन इथं बघत होती कुठं राहतात, कसे राहतात, कुठल्या गाडीतून जातात. मग पुन्हा प्रश्न असा उपस्थित झाला की दाखले मिळत नव्हते. मग परत दाखले पण मला मिळाले नाहीत. शौचालयाचा दाखला मिळाला नाही, वोटर लिस्ट मिळाली नाही आणि बेबाकी दाखला मिळाला नाही. मग प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पहिल्यांदा तो अडथळा आणला आणि परत पाहता गेलं तर सगळीकडे नाकेबंदी होती. ट्रॅक्टर अडवले जात होते. मग दुसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा आपण स्वतः पाहायचं म्हणून आम्ही तिथून व्हिडिओ वगैरे काढण्याचे प्रयत्न केला तर आम्हाला ते निदर्शनास आलं की तिथं जाणं खूप अवघड आहे. म्हणून मी ऍडिशनल सोलापूरचे आणि एसपी सर यांना मेल ही केलेले होते. मला पोलीस प्रोटेक्शनची गरज आहे, मला असं असं तिथे जायचं आहे, मी इच्छुक आहे. मग त्यांनी हो म्हणून सांगायचे तुम्ही जावा पुढं आम्ही येतो, पण ते काय तांत्रिक अडचणीमुळं आम्हाला थोडंसं संरक्षण दिलं गेलं नाही. मग या सगळ्यानंतर मात्र ताई आपण बघितलं की तुम्ही अगदी पहाटे 5 वाजता वगैरे पोहोचलेला होतात. गनिमी कावा करत तुम्ही हा अर्ज भरलात. खर तर संपूर्ण हम्म, एक व्यवस्था होती ज्या व्यवस्थेच्या विरोधात जाऊन तुम्ही हा अर्ज भरलात. जे काही पाऊल तुम्ही हम्म, उचललं एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही एकट्या त्या ठिकाणी पोहोचलेला होतात. ते हम्म. नेमकं कसं सुचलं, कसं काय असं वाटलं होतं की एवढ्या पहाटे आपण तिथे जावं? मुळात हे ऑफिस बंद असेल हे तुम्हाला कदाचित आधी आधी ठाऊक पण असेल, मात्र त्याच वेळी तिथे जायचं हे नेमकं कसं सुचलं होतं? सर्वप्रथम तरी रविवारी शनिवारी पण माझा थोडासा 1-2 गाड्यांनी पाठलाग केलेला होता. मग ते पण आम्ही तरी लक्ष दिलं नाही, पाहूया नंतर उद्या आपण जाऊया असं आम्ही प्लॅनिंग चेंज केलं की बाबा आपण उद्या जाऊया. उद्या रविवारचं पण 3 वाजेपर्यंत फॉर्म भरणं चालू आहे हे समजलं. मग रविवारी आम्ही एसपी सर आम्हाला सांगितले तुम्ही थोडीशी गाडी वगैरे चेंज करून जावा. मग एसपी सरांना आम्ही एका गाडीचा नंबर दिला आणि आम्ही त्या गाडीमध्ये निघालोय असं सांगितलं. तर परत तो नंबर आमचा ट्रॅक केला गेला आणि माझ्या मागे गाड्या लावण्यामध्ये आल्या. मग जवळजवळ आम्ही शेटपळच्या मार्गे असं देवडी मार्गे आम्ही जाणार होतो. तर ते देवडीच्या मार्गाला पण माणसं उभा होती, उसाचे ट्रॅक्टर उभा केले होते, गाड्या अडवल्या जात होत्या आणि गाडीच्या डिक्की सुद्धा चेकिंग केली जात होती. उज्ज्वला तिथे आणि तिचा मुलगा आहे का. गावगुंड प्रत्येक ठिकाणी उभा केले गेलेले होते. मग आम्ही तिथे थोडा वेळ थांबलो. एसपी सरांनी सांगितलं पोलीस आल्याशिवाय तुम्ही जाऊ नका मॅडम, मी इथून पोलीस पाठवलेले. पण काही तांत्रिक अडचणींमुळे ते आलेच नाहीत आमच्या इथपर्यंत. मग 1:30 वाजत आला, परत वेळ गेला. आम्ही थांबलो थोडीशी, एका झाडाखाली वाट पाहत थांबलो. मग परत आमच्या मागे गाड्या लावण्यामध्ये आल्या, पण आम्ही लक्ष दिलं नाही कुणाच तर असतील म्हणून. परत आम्ही पुढं आलो की गाड्या आमच्या पाठीमागे परत चालू झाल्या. मग मी आणि मुलगा आणि आमचे एक सहकारी होते. पुन्हा आम्ही यावलीच्या कॉर्नरला आलो तर तिथंही खूप लोक शस्त्र वगैरे घेऊन वाट बघतच उभे होती आम्हाला. परत आम्हाला तिथं मी माझ्या मुलाला म्हणलं अरे गाडी थांबव एकदा आपण पाहूया. तर तो म्हणला कायदा हातात घ्यायला नको आई, आपण आधी पोलीस स्टेशन गाठू.
डिपार्टमेंटच्या लोकांनाही समजू दे की कसं आपल्या मागं लागलेले. आम्ही ते तडक गाडी घेतली, जवळजवळ 15 गाड्या आमच्या मागे होत्या. आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि आम्ही पोलीस स्टेशनमध्ये वळताच काही गाड्या मोहोळच्या ब्रिज वरून गेल्या, 2-3 गाड्या समोर दिसल्या. मग मी त्या गाड्यांची शूटिंग केली. त्यांना रस्त्याला अडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. लाल कलरची स्विफ्ट होती, एक स्कूटी होती, दुसरी एक गाडी होती. मग तसंच मी तडक पोलीस स्टेशनला गेले. तिथं उभं राहून मी आवाहन केलं, निवडणूक आयोगाला आवाहन केलं, भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई सरांना आवाहन केलं, सीएम साहेबांना आवाहन केलं की तुमच्या लाडक्या बहिणीला, गृहमंत्र्यांना आवाहन केलं की लाडकी बहीण फॉर्म भरायला येऊ नये म्हणून एवढे सगळं बंदोबस्त केलेला आहे. मला निवडणूक लढण्याचा अधिकार नाहीये का, हे विचारत, आणि हे पोलीस स्टेशनाने मला प्रोटेक्शन दिलं नाही हे विचारण्यासाठी मी पोलीस स्टेशनमध्ये गेले. तिथं पोलीस स्टेशनच्या सहकाऱ्यांचा तिथला काय त्यांचा गैरसमज झाला अधिकाऱ्यांचा, की त्याने मला धक्के मारत बाहेर काढलं आणि ते लाईव्ह कॅमेऱ्यामध्ये शूट झालं. ते फेसबुकवर गेलं आणि तिथून मग तो व्हिडिओ व्हायरल झाला. आणि तिथून मग परत ही न्यूज पूर्ण भारतामध्ये पसरली. मग काही लोकांनी निवडणूक आयोगालाच प्रश्न विचारले की एक महिला, तिला तिचं एक मत पडू द्या, पण तिला तिथं अर्ज भरण्याचा तरी अधिकार आहे. मग काही पत्रकारांनी आणि आम्हीही निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं, पोलीस डिपार्टमेंटला आम्ही लिहिलं, त्यांना पाचारण केलं की आम्ही करायचं काय, आम्हाला लढण्याची इच्छा आहे. मग आम्हाला ते सांगितलं गेलं. रात्री काय प्रोसेस कुठून कशी काय फिरली ते मलाही माहित नाही. मला फक्त पहाटे 4ला कॉल आला आणि मला सांगण्यामध्ये आलं, मॅडम तुम्हाला आवरायचंय आणि पटकन निघायचंय. आणि मग कुणाचा ते कॉल आला वेगळंच होता हा ताई? आता डिपार्टमेंट मधले सहकाऱ्यांनी सपोर्ट केला. निवडणूक आयोगाने हम्म हम्म जर हम्म. दाखलेच मला नव्हते, मग मला प्रशासकीय अधिकारी मला दाद दिले नाहीत, तर कलेक्टर साहेबांचा मला कॉल आला, मॅडम तुमचे दाखले तुम्हाला तिथे गेल्या गेल्या देण्यात येतील, अणगरमध्ये तुम्ही जावा आणि तुमची सगळी सिस्टीम आम्ही लावलेली आहे आणि तुमचं काही हे आम्ही तांत्रिक काही तुम्हाला अडचणी येऊ देणार नाही. आम्हाला कॉल आल्यानंतर आम्ही 4:30-5ला आवरून बसलो आणि 5ला निघालो. तिथे गेल्यानंतर आम्ही 112ला कॉल केला. मग 112ला कॉल केल्यानंतर मोहोळची PI 112ची टीम आम्हाला तिथे दाखल झाली. परत QRT टीम आली, क्विक रिस्पॉन्स टीमची QRT टीम चे पथक आले आणि सकाळ होताच आम्ही उशिरा जायचं, 10 वाजता ऑफिस उघडत होतं. पण आम्हाला माहिती होतं की तिथे 150 ते 200 महिला मी येणार म्हणून मुद्दाम रांगेत दर 10 तारखेपासून उभा करत होते ते, की माझा नंबर येऊ नये. ती तिथं आली तर धक्काबुक्की करायची, काहीतरी अश्लील बोलायचं, अॅट्रॉसिटी टाकायची, असं प्लॅनिंग तिथल्या परिवाराने केलेलं होतं. आणि मग त्यामुळे आम्ही सकाळी जाण्याचे आम्हाला ते गनिमी कावा करत आम्हाला तिथे जावं लागलं. आणि ह्याच्यामध्ये आम्हाला प्रशासकीय अधिकाऱ्यांनी, IPS अधिकाऱ्यांनी खूप सहकार्य केलं. त्यांच्यामुळे मी तिथे पोहोचू शकले. तुम्ही असं म्हटलात की वारंवार तुम्ही पोलीस प्रोटेक्शन मागत होतात, मात्र हे पोलीस प्रोटेक्शन दिलं जात नव्हतं. मग हे केवळ पोलिसांकडून दिलं जात नव्हतं की पोलिसांवरती सुद्धा कोणाचा दबाव होता असं वाटतं? 4 ते 4 दिवस दिलं नाही, मागत होते. मेल केला होता 8 दिवसापूर्वी. 9 तारखेलाही मेल केलेला होता. 11 तारखेला तर मी स्वतः ऍडिशनल साहेबांना समक्ष भेटलेले होते. तरी ते फक्त हो म्हणले आणि मिळाले. मग 4-5 दिवस देऊ शकले नाही. ह्या अर्थ लक्षात घ्या ना, मग कोणीतरी दबाव टाकतच असेल. आणि ज्या अर्थी मी फेसबुक केलं, फेसबुकचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एका रात्रीत सगळे सूत्र फिरले परत. म्हणजे एका महिलेवर तुमचा झालेला अन्याय सर्वांनी पाहिला, त्यामुळे लगेचच दुसऱ्या दिवशी मला सहकार्य सर्वांनी केलं परत. पण ताई या सगळ्याच्या नंतर खरं तर हे सगळे जे आरोप आहेत ते होते राजन पाटलांवरती, ज्या राजन पाटलांना खरं तर मालक वगैरे म्हटलं जातं आणि त्यांच्या शब्दाशिवाय त्या ठिकाणचं पानही हलत नाही मोहोळ मधलं वगैरे असं म्हटलं जातं. त्यांच्या विरोधात तुम्ही हे सगळं जे आहे ती तुमची लढाई होती खरं तर आपण असं म्हणू शकतो. या लढाईच्या नंतर सुद्धा आता असं पाहायला मिळत आहे की राजन पाटील असं म्हणतात की तुम्ही हे जे काही केलं हा केवळ स्टंट होता, पब्लिसिटी स्टंटसाठी तुम्ही हे सगळं करत होतात. त्यांनी तुमचे सगळे आरोप मात्र फेटाळून लावले. कोणताही चोर कधीही म्हणत नाही की मी ती चोरी केली. आरोप फेटाळून लावत आहेत. तर माझ्याजवळ त्यांनी गाड्या उभ्या केलेल्या, गावातला सगळा शिक्षक स्टॉप, सेक्रेटरी स्टॉप, सबंध कामगार महिला 10 तारखेपासून गावामध्ये बसवून ठेवले. सगळे व्हिडिओ माझ्याकडे आहेत. आणि मग त्यांनी येऊ नये म्हणून एवढी ट्रॅजेडी वापरणारा माणूस आणि तो कधी मान्य करणार आहे? मला एवढे पोलीस फोर्स घेऊन तिथे जावं लागतं. गेली 2 वर्ष झालं त्यांच्या त्रासामुळे मी ते गाव सोडलेलं आहे. एका विधवा महिलेला तुम्ही फॉर्म भरण्याचा अधिकार देत नाही. आम्हाला तर माहिती होतं अर्ज छाननीमध्ये बाद हे करणारच आहेत. पण आम्ही तिथे लढाई तराई तर दाखवली होती.
मला लढायची इच्छा होती. लोकशाहीमध्ये निवडणूक लढण्याचा अधिकार मला होता. मग या सगळ्याच्या नंतर खरं तर तुमच्यावरती जे काही आरोप झाले या आरोपांवरती ते असं म्हटले की मुळात असं काहीच नव्हतं, मला बदनाम करण्याचं वगैरे हे सगळं षडयंत्र उज्ज्वला थिटे रचतायत. हम्म. मग ह्याच्यासाठी मग आपल्याला 21/2/2023 पासून ते आतापर्यंतची मोहोळ पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्या विरुद्ध आतापर्यंत कोणकोणत्या केसेस केले त्याची सगळी हिस्ट्री काढावी लागेल. मग त्याच्यामध्ये ते दोषी कसे आहेत? त्यांनी माझ्या मुलावर अॅट्रॉसिटी केली, माझ्या घरामध्ये दरोडा टाकला, त्या केसेस त्यांनी मिटवल्या. ज्या ज्या वेळेस पोलीस स्टेशनला बसत होते तिथले सीसीटीव्ही पुरावे त्यांनी मिटवलेले आहेत. माझं ऊस बिल 6 लाख रुपये त्यांनी कपात केलेलं आहे. माझं मतदार यादीतून एकदा त्यांनी नाव काढलं. परत माझ्या मुलाच्या शाळेच्या दाखल्यावर त्यांनी अॅट्रॉसिटीचा ऍक्ट टाकलाय की त्याला कुठेही भारतामध्ये कुठल्याही कॉलेजला ऍडमिशन मिळू नये म्हणून. अल्पवयीन मुलाचं जर तुम्ही भवितव्य एलसी दाखल्यावर टाकता, मग याच्या पलीकडे कोणता मोठा क्राईम कोणता असेल ना. आणि तो सगळं ते सध्या आता माझ्या मुलाची केस बाल हक्क आयोगात चालू आहे. माझ्यावर सगळ्या ह्या झालेल्या अन्यायाची केस मानवी हक्क आयोग मध्ये चालू आहे. आणि परत ही मध्ये 2 महिन्यापूर्वी पण त्यांनी माझं आणखी नाव गायब करण्याचा प्रयत्न केला मतदार यादीतून. ती पण केस सीमा होळकर निवडणूक अधिकारीकडे होती. ती पण केस मी परत जिंकली. मग नंतर माझं नाव आणखी मतदार यादीत जमा झालं. पण ताई खरं तर पूर्वी तुम्ही एकाच पक्षात होतात, मात्र हे इतकं वैर नेमकं कधीपासून सुरू झालं? मी एकतर राजकारणी नव्हते मॅडम, आणि राजकीय मी कोणत्याही अ, पक्षात पदार्पण केलेलं नव्हतं. पण मला आता त्या गावामध्ये ज्यावेळेस मला फॉर्म भरायचा आहे त्यावेळेस अनुमोदक आणि सूचक ही मिळणार नव्हते हे मला माहिती होतं. आणि एवढंच की नगरसेवक पदासाठी फक्त एक अध्यक्ष फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला एकच सूचक लागतो, आणि एक सूचक हा माझा मुलगा माझ्या सोबत होताच. आणि मग त्यामुळं मला राजकारणाच्या ह्याच्यामध्ये यायचं म्हणलं तर पक्षाचा आधार होता. पक्षाचा एबी फॉर्म असेल तर तुम्हाला एका सूचकाची सही लागते हे मला माहिती होतं. म्हणून मी ह्याआधी काँग्रेस या पक्षाकडे पण इच्छुक म्हणून फॉर्म भरला होता. त्यांनीही तो मान्य केला. त्यांनीही एबी फॉर्म देण्याची तयारी दर्शवली होती मला. पण अजितदादा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे आणि जिल्हा अध्यक्ष उमेशदादा पाटील हेही म्हणले आमच्याही पक्षातून मॅडम आम्ही तुम्हाला, मी विचारणा केली की मला तुम्ही तिकीट देऊ शकाल का. मग त्यांनी मला होकार दिला. मग मी त्यांचा एबी फॉर्म घेतला आणि मी मागच्या 4 दिवसापूर्वी घेतलेला. मी काय पूर्वीपासून त्यांच्या पक्षातही नव्हते, कुठल्याच पक्षात नव्हते मी. पण हे दोन कुटुंबांमधलं जे काही वैर आहे, तुम्ही असं म्हटलात की राजन पाटलांनी स्वतःच्या सुनेचा अर्ज मागे घ्यायला पाहिजे होता. जर इतकंच होतं तर त्यांनी मला पण एखादी मुलगी किंवा सून मानून त्यांनी मला सुद्धा या सगळ्या नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये पाठिंबा द्यायला हवा होता वगैरे असं तुम्ही म्हटलात. पण मुळात हे दोन पाटील कुटुंबांमधलं वैर कधीपासूनच आहे? दोन पाटील कुटुंबातलं वैर हे फेब्रुवारी 29 एप्रिल 2023 पासूनच वैर चालू झालंय. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंतीची मिरवणूक होती 21/2/2023 रोजी. माझ्या मुलाला फक्त खांद्यावर तिथं शिवजयंती मिरवणूक मध्ये उचलून घेतलं गेलं. त्या गावात परंपरा अशी आहे की पाटील परिवारांच्या मुलालाच फक्त उचलून घ्यायचं. आणि त्यात माझ्या मुलाला एक जणांनी घेतलं तर त्यांना राग आला, इगो त्यांचा हर्ट झाला. तेव्हापासून त्याने लगेच दुसऱ्या मुलाला पेपरला गेलेला. 12वीचं वर्ष हे प्रत्येक आई वडिलांसाठी त्याच्या मुलाचं हे भवितव्य ठरवणार 12वीचं 10वीचं वर्ष असतं. तर मुलगा पेपरला गेल्यानंतर तिथं सर्व बांधवांना पाठवून त्याला मारहाण वगैरे करण्याचा प्रयत्न केला, मला घरी प्रयत्न केला. आणि अॅट्रॉसिटीचा अॅट्रॉसिटी करून आले माझ्या मुलावरती. आणि मग तिथून परत आमचा संघर्ष चालू झाला. 2 महिने मी त्यांची माफी मागितली, सर आमचं चुकलं असेल माफ करा. मुलगा माझा 12वीची परीक्षा सोडून मला त्याला लपवून ठेवावं लागलं. पण ते ऐकणार म्हणून मग मी शेवटी एसपी सरांच्या धमकी देत आहेत. मला फक्त ती गोडबोलून एनसी दाखल केली. मग आमच्या विरुद्ध तुम्ही केसच का केली? 70 वर्षात आमच्या विरोधात कोण केस केली नव्हती म्हणून तिथून त्यांचं सगळं आमच्या मागे षडयंत्र चालू झालं. मी माहेरी लपून राहिले तर त्याने माझ्या घरात दरोडा टाकला. माझ्या घरात त्याने एक बल्ब देखील ठेवला नाही. 5 रूमच्या बंगल्यातलं सगळं साहित्य नेलं. ऊस बिल कपात केलं. 3ही शेतातील माझ्या मोटरी त्या उचलून घेऊन गेल्या. शेतातील पपईच्या बागा, ऊसाचं पीक सगळं जाळून टाकण्यामध्ये आलं. माझ्या वाटेकरींना धमकी देण्यात आली शेती करायची नाही म्हणून. मग आम्ही त्या गावामध्ये परत गेलोच नाही. पुण्याला गेलो आणि छोट्या बहिणीकडे आम्ही तिथे सेटल झालो.
पण ताई या सगळ्यामध्ये जेव्हा तुम्ही निवडणुकीसाठी हा अर्ज भरणार होतात किंवा अर्ज भरलात देखील, त्यानंतर सुद्धा उमेश पाटील मात्र कायम तुमच्या बरोबर दिसलेले आहेत किंवा ते तुमच्या बाजूने उभे राहिले होते. उमेश पाटील असं म्हटले की या संपूर्ण परिसरामध्ये गेल्या 50 वर्षांपासून अशाच पद्धतीने राजन पाटलांची ही दहशत आहे किंवा जंगल राज असा एक त्यांनी शब्द वापरला होता. तशा पद्धतीने हे सगळं आहे. तर हे खरंच तशाच पद्धतीचं आहे त्या ठिकाणी? मी 2000 साली त्या गावात लग्न होऊन छोटी 16 वर्षाची असताना माझं लग्न झालेलं आहे. माझे सासरे त्या गावचे पोलीस पाटील 45 वर्ष होते. आणि ते 2000 सालापासून ते 2023 सालापर्यंत मी स्वतः त्यांचा जंगलराज 23 वर्ष तिथं पाहिलंय. ज्या महिलेचा सासरा 45 वर्ष पोलीस पाटीलकी करतो, मग तो रोज सकाळी काय काम करत असतो ते सांगतच असतील ना दिवसभरात. माझ्या सासऱ्यांनी मला सगळं सांगितलं की ह्यांच्या जंगलराज कसं आहे, काय आहे. माझ्या सासऱ्याचं माझं बॉन्डिंग हे आजोबा आणि नातीचं असतं तसं होतं. त्यामुळे मला ह्यांची पहिल्यापासून माहिती, हे कसे लोक, कशी वृत्ती आहे ती. पण आम्ही कधी यांच्याकडे लक्ष दिलं नाही. पण जेव्हा आम्हाला त्रास चालू झाला तेव्हा आम्ही यांच्या विरोधात उतरलेलो आहोत. मी यांच्या विरुद्ध उपोषण केली, मी यांच्या विरुद्ध कायदेशीर प्रक्रिया केली, मी साखर संकुलकडे गेले, मी प्रत्येक नेत्यांकडे यांच्यासाठी सत्ताधारी पण आणि विरोधक पण या सगळ्यांकडे मी दाद मागत फिरत होते. तेव्हाचे विद्यमान आमदार यशवंत माने होते, यांनाही मी 2 वेळेला भेटले. आणि त्यांनाही मी म्हणायचे की आमचं हे सर्व काय प्रकरण आहे ते तुम्ही पहा. तर ते फक्त म्हणायचे आपण मिटवूया. मी म्हणायचे की मला मिटवू नका, मला कायद्याने सांगा. त्यांना मला शासन करायचंय, दरोडा टाकलाय त्यांनी, त्यांच्यावर केस गुन्हा नोंद केला जात नाही. मोहोळ पोलीस स्टेशनला चला, शिक्षण अधिकारीकडे चला, की माझ्या मुलाच्या दाखल्यावर एलसी वर का टाकलेलं आहे, त्याचं फ्युचर बर्बाद केलं गेलेलं आहे. हा दाखला असा मॅडम कुठेही नाही. ताई माझा प्रश्न असा होता तुम्हाला की या सगळ्यामध्ये आताची जी विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये तुम्ही राजन पाटलांवरती जे काही आरोप केले होते, या आरोपांमुळे यशवंत माने पराभूत झाले असा आरोप सुद्धा तुमच्यावरती केला जातो. या आरोपावर काय वाटतं तुम्हाला? एका स्त्री शक्तीला बघा, तिच्या संसाराला हात घातले ना तर कुठली पण स्त्री ही तळतळाट देतच असते. छोटस साधं चिमणीचं घरटं जरी आपल्या पायाखाली तर पडलं तर आपण ते तळतळ करतो, बापरे ते आपण आपल्याकडून चूक झाली का. मग माझं तर 23 वर्षाच्या संसारातल्या ह्यांनी सगळ्या वस्तू नेल्या तो. मग माझा तळतळाट लागला, मग मला ते जनतेसमोर सांगणं उचित होतं. मी उपोषणं केली होती, मी यांच्या विरुद्ध आंदोलनं केली होती, तर मला कुठेही दाद मिळाली नाही. त्यासाठी मला जनतेच्या व्यासपीठावर जावं लागलं. मग मी जनतेला समोर सांगितलं ते. आमदार राजूभाऊ खरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुतारीकडून उमेदवार होते, शरदचंद्र पवार गटाकडून, मावियाकडून राजूभाऊ खरे यांच्या व्यासपीठावर मी गेले. कारण जनतेला सांगायचं होतं मला की जो अन्याय माझ्यावर झालाय तो कदाचित इतर माता भगिनींवर होऊ नये. त्यासाठी मी राजकीय व्यासपीठावर गेले. जनतेला ते लक्षात आलं की अनगरच्या राजन पाटील ह्या परिवारावर साधं ही कुणी नाव साधं घेऊ शकत नाही, की कुजू लपून छपून बोलतात. पण आज ही महिला स्टेजवर येऊन बोलते, कारण तिच्यावर अन्याय झालेला तिला जनतेला सांगायचंय म्हणून. आणि त्यामुळे जनतेच्या पण ते लक्षात आलं. माझ्या बरोबर सगळेच एकत्र सगळे पक्षाचे सर्व नेते होते. आणि मुख्य म्हणजे सर्वांचा मिळून हा विजय झाला आणि जनतेनं आमच्या सर्वांना समजून घेतलं. आणि तो जनतेने मग खूप मोठा यांच्या त्रासाला पूर्ण तालुकाही कंटाळलेला होता. प्रत्येकाला इतिहास करायचा होता. आणि मग ह्या पण इतिहासाचा ताई खरं तर साक्षीदार आता आपण ज्या मुद्द्यावरती खरं तर आज महत्वाच्या विषयावरती आज बोलतोय तो म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने गनिमी कावा करत हा अर्ज भरलेला होता, मात्र इतकं सगळं केल्याच्या नंतर सुद्धा तुमचा जो अर्ज आहे तो आता अवैध झाल्याचं कळवण्यात आलंय. नेमका अर्ज हो. अवैध का झाला आणि हा अवैध झाला की मुद्दाम जाणून बुजून कुठेतरी करवण्यात आला, काय वाटतं? बघा, एक 28 एकर शेती असलेली, घरी पोलीस पाटीलकी असलेली, एक पाटलाच्या घरच्या सुनबाईला ह्यांच्या कळत होणारा त्रास कुठेही दाद न मिळता मिळेना म्हणून ती स्वतःच्या स्वकष्टावर आज पुणेमध्ये करून खाते. आज मुलगा तिचा जॉबला जातोय. शिक्षणाच्या अल्लड वयामध्ये 17व्या वर्षापासून 3 वर्ष झालं, हे आमचं आता 2.5 वर्ष झालं चालू आहे. तर तो कामाला आज जातोय. 28 एकराच्या मालकाच्या मुलाला आज कामाला जावं लागतंय. आम्ही कष्ट करून खातोय स्वाभिमानानं, तरी त्या महिलेला गाव सोडून जावं लागलं. आज तिने ज्यावेळेस उमेदवारी अर्ज दाखल करायचा म्हणल्यानंतर तिला 4-5 दिवस त्रास झाला. काय काय अडथळे निर्माण केले. तिला अंतिम मतदार यादी मिळू दिली नाही. तिला कागदपत्र दुसरेही मिळू दिले नाहीत. सीओला सांगितलं की द्यायचं नाही, काय सीओ साहेब ईमेल केलेला वाचत नव्हते, कॉल केले तर रिप्लाय देत नव्हते, शौचालयाचा दाखला मिळू देत नव्हते. आणि परत मग एवढा त्रास मला झाल्यानंतर ह्यांच्यावर सगळ्या संघर्षावर मात करून मी तिथपर्यंत पोहोचले. पुन्हा सगळ्या कलेक्टर साहेबांच्या वगैरे सांगण्यावरून ते दाखले मला देण्यात आले. काल मिळाले देखील ते दाखले मला. मग लक्षात घ्या, आता छोट्याशा काहीतरी कारण काढून
माझा अर्ज बाद होणार हे आम्हाला माहितीच होतं. पण आता झाला का केला गेला हे आता तुम्ही सर्वांनीच लक्षात घ्यावं. पण जरी आजचा हा मला तुमचा उमेदवारी अर्ज बाद झालेला असला ताई, तरी सुद्धा भविष्यात मात्र तुमची राजकीय कारकीर्द पाहायला मिळणार आहे का मग आता? न्यायालयावर माझा खूप विश्वास आहे, कारण मी यापूर्वी पण न्यायालयामध्ये केस टाकलेली आहे माझ्या मुलाच्या दाखल्याची आणि पोलिसांविरुद्धची मानवी हक्क आयोग हे ते चालू आहे. तसंच हा अर्ज माझा बाद का झाला आणि कशासाठी झाला ह्यासाठी मी न्यायालयीन प्रक्रिया करणार आहे. मी उद्यापासून मी पाहते आणि न्यायालयामध्ये मी अपील करणार आहे की माझा अर्ज का आणि कशासाठी बाद केला गेला. आणि भविष्यात राजकारणामध्ये म्हणलं तर आता राष्ट्रीय अध्यक्ष आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार आणि आता प्रदेशाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील, आता ते यांच्या आता मी असं तरी पक्षात आता प्रवेश केलेलाच आहे. आता मग मी पक्षासाठी योगदान देणार आहे. नक्कीच ताई, धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आजच्या या संपूर्ण लाईव्ह मध्ये खरं तर जशा पद्धतीने ताईंनी सांगितलं की राजन पाटील हे नाव खरं तर सोलापूरमध्ये प्रचंड मोठं नाव आहे, मात्र या नावावरती जे काही रेकॉर्ड आहेत आतापर्यंतच्या सगळ्या निवडणुका त्यांनी बिनविरोध करून दाखवलेल्या आहेत. म्हणजे आत्ताच्या या निवडणुकीमध्ये सुद्धा जे 17 नगरसेवक होते ते संपूर्ण बिनविरोध झालेले होते. केवळ नगराध्यक्ष पदासाठीची ही निवडणूक होणार होती, मात्र ती सुद्धा आता होणार नाहीये. कारण या निवडणुकीमध्ये ज्या प्रतिस्पर्धी होत्या उज्ज्वला थिटे यांचा अर्जच आता या सगळ्यामध्ये अवैध झालाय. मात्र या सगळ्याच्या नंतर आता पुन्हा एकदा ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध होण्याची किंवा पूर्णपणे एकतर्फी होण्याची शक्यता जी आहे ती आता निर्माण झाली आहे. त्यामुळे या सगळ्याच्या नंतर जो काही राजन पाटलांचा रेकॉर्ड होता बिनविरोध निवडणुका करवून दाखवण्याचा, तो यंदाच्या वर्षी सुद्धा होतोय की काय असंच एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय. मात्र आता जसं उज्ज्वला तिथे म्हणलात की त्या स्वतः सुद्धा या सगळ्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सहभागी होणार आहेत, न्यायालयामध्ये दाद मागणार आहेत. या सगळ्यावर न्यायालयाचं नेमकं काय म्हणणं येतं हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे. तुर्तास इथेच थांबूया. तुम्ही पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.